आज आपण केलेल्या आहेत लवंग लतिका किंवा लवंग लता। तुम्ही इथे बघू शकतायत की वरून मस्त अशा खुसखुशीत दिसतायत आणि आतून पण अशा मऊ आणि रसरशीत आहेत। नमस्कार, मी प्रतिमाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत एक गोड रेसिपी, ती म्हणजे लवंग लतिका किंवा लवंग लता। ही खास करून बंगाली मिठाई आहे। खायला पण खूप छान लागते, एकदम अशी खुसखुशीत आणि आतून अशी मऊ असते आणि दिसायला पण खूप छान दिसते। तुम्ही कुठल्या पण सणाला वगैरे करू शकता। सध्या राखी जवळ येत आहे आणि बाकीचे पण सण येत आहे, तेव्हा तुम्ही ही हमखास करू शकता। रेसिपी खूप छान आहे, तुम्ही पूर्ण बघा, अगदी स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे। पण रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण लवंग लतिका करण्यासाठी कोणकोणते साहित्य घ्यायचे आहे ते बघूया। सर्वात आधी आपण सारणाला काय लागतं ते बघूया। तर इथे मी 100 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे, 200 ग्रॅम खवा घेतलेला आहे, थोडे बारीक कापून घेतलेले काजूचे तुकडे, पिस्त्याचे तुकडे, बदामाचे तुकडे, वेलची आणि जायफळची पावडर, डेसिकेटेड कोकोनट आणि मनुके घेतलेले आहे आणि थोडंसं आपण इथे केशर घेतलेलं आहे। परत तुम्ही यामध्ये अक्रोड किंवा चारोळी पण घेऊ शकता। सर्वात आधी आपल्याला इथे एक पॅन घ्यायचा आहे। गॅस इथे आपल्याला अगदी कमीवरती ठेवायचा आहे आणि त्यामध्ये खवा टाकून आपल्याला खवा भाजून घ्यायचा आहे 1 ते 2 मिनिट। खवा मऊ व्हायला सुरुवात झाली की यामध्ये आपल्याला डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे। ते पण आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता की खवा थोडासा असा छान मऊ झालेला आहे आणि आता आपल्याला इथे गॅस बंद करून हा खवा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे। त्याच पॅनमध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत, बदाम, काजू आणि पिस्ते, आणि हे सुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनिट मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत। आता इथे ड्रायफ्रूट्स छान भाजून झालेले आहे। गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्येच भाजून घेतलेला खवा टाकायचा आहे। आपल्याला छान मिक्स करून घेऊ। मग त्यामध्ये आपल्याला वेलची पावडर आणि जायफळची पावडर, पिठी साखर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला यामध्ये 3 ते 4 केशरच्या काड्या टाकायच्या आहेत। केशर तुमच्याकडे असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल, पण केशरनी चव छान येते। आणि आता आपल्याला इथे हे सारण पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे 400 ग्रॅम मैदा घ्यायचा आहे। मैदा मी इथे चाळून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी वितळलेलं तूप घ्यायचं आहे। तूप खूप गरम करायचं नाही, फक्त वितळून घ्यायचं आहे। नंतर हा आपल्याला मैदा एका परातीमध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडंसं चिमूटभर आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हे वितळलेलं तूप टाकायचं आहे। इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा मैदा आपण हाताने छान मिक्स करून घेऊया आणि नंतर यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छान आपल्याला मळून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला खूप घट्ट किंवा खूप असं मऊ भिजवायचं नाही आहे। तुम्ही इथे बघू शकता की पीठ छान आपण भिजवून घेतलेलं आहे आणि असा एक गोळा करून घेतलेला आहे। आता याच्यावरती आपल्याला एक भांडं झाकून किंवा कापड झाकून 10 ते 15 मिनिट असंच ठेवायचं आहे। पीठ छान मुरेपर्यंत आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। पाक करण्यासाठी मी इथे 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेपर्यंत त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि गॅस पेटवून आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। साखर छान फिरवून घेऊ। तुम्ही इथे बघू शकता की आपला पाक छान तयार होतो आहे। या पाकामध्येच आपल्याला थोडीशी वेलची पावडर आणि 2 ते 3 केशरच्या काड्या टाकायच्या आहे। त्याच्यामुळे पाकाला फ्लेवर पण छान येतो आणि केशरमुळे रंग पण छान येतो। इथे आता आपला एकतारी पाक तयार झालेला आहे। गॅस बंद करून घेऊ। अर्ध्या तासानंतर आपण पीठ बघूया। पीठ पण छान मुरलेलं आहे आणि परत एकदा असे छान मळून घ्यायचं आहे। आणि याचे आता आपल्याला मध्यम आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत। ज्या आकाराचे आपण गुलाबजाम वगैरे करतो त्या आकाराचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत।
इथे आता आपले सगळे गोळे करून झालेले आहेत। आता इथे एक लाटण्यासाठी आपण बेस घेतलेला आहे। तुम्ही पोळपाट घेऊ शकता किंवा असा बेस घेऊ शकता कुठला पण, आणि लाटण्याने आपल्याला पुरीच्या आकाराची ही पारी लाटून घ्यायची आहे। खूप जाड किंवा खूप पातळ अशी लाटायची नाहीये, तुम्ही इथे बघू शकता। त्यामध्ये आता आपल्याला इथे गार झालेलं खव्याचं सारण भरायचं आहे आणि हाताने असं थोडं प्रेस करून घ्यायचं आहे आणि नंतर पारीची एक बाजू आधी दुमडायची आहे, त्याच्यावरती दुसरी बाजू दुमडायची आहे। चारही बाजू अशा छान दुमडून घ्यायच्या आहेत। तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने इथे मी बाजू दुमडलेल्या आहे आणि नंतर मग त्याच्यावरती एक लवंग आपल्याला लावायची आहे। तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीने मी इथे लवंग लतिका केलेली आहे। परत आपण दुसरी करून बघूया। आणि याच्यावरती आता एक आपल्याला परत लवंग लावून असं दाबून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण लवंग लतिका करून घेतलेल्या आहे। आता आपल्याला लवंग लतिका तळून घ्यायच्या आहे। त्यासाठी मी आधी तेल गरम करून घेतलेलं आहे। आता गरम तेलामध्येच आपल्याला या लवंग लतिका एक एक करून सोडून घ्यायच्या आहेत। गॅस आपल्याला मध्यम ते कमी असा ठेवायचा आहे, म्हणजे लवंग लतिकाला कलर पण खूप छान येईल आणि सोनेरी रंगाच्या होतपर्यंत या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। गॅस जर मोठाच ठेवला तर वरूनच खूप अशा लाल रंग येईल आणि आपल्या लवंग लतिका अशा खुसखुशीत होणार नाहीत। बघा मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे। आता आपल्याला ही काढून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या लवंग लतिका पण तळून घ्यायच्या आहेत। इथे आता आपल्या सगळ्या लवंग लतिका तळून झालेल्या आहेत आणि पाक पण आपला छान झालेला आहे। पाक पण छान कोमट आहे आणि लवंग लतिका पण अशा गरम आहेत। आता त्या आपल्याला एक एक करून या पाकामध्ये टाकायच्या आहेत। अशा एक एक करून आपल्याला लवंग लतिका पलटवून घ्यायच्या आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी ह्या लवंग लतिका आपल्याला अशाच पाकामध्ये ठेवायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला एक एक करून ही लवंग लतिका दुसऱ्या डिशमध्ये काढून घ्यायच्या आहेत। मस्त अशा रसरशीत आणि सोनेरी रंगाच्या लवंग लतिका आपल्या दिसत आहेत। खूप सुरेख अशा दिसत आहेत। अशा पद्धतीने आज आपण एक गोड रेसिपी लवंग लतिकाची केलेली आहे। वरून खुसखुशीत आणि आतून अशा मऊ रसरशीत लवंग लतिका आपल्या तयार झालेल्या आहेत। मला खात्री आहे की आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या आणि छान छान रेसिपींसोबत। तोपर्यंत बाय बाय।